नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे स्पाइन त्रासाशी संबंधित संपूर्ण माहिती आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर सुनील कुट्टी सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर सरांसंदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. थँक्यू भावना. तर सरांच्या शिक्षणासंदर्भात सुरुवातीला आपण जाणून घेऊया. सरांनी MBBS, MS आणि यासह MCH न्यूरो सर्जरी केलेला आहे. त्यांनी आतापर्यंत 15 वर्षांचा त्यांना अनुभव असून त्यांनी आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि अर्थात त्यांची ती सेवा जी आहे ती अपोलो हॉस्पिटलमध्ये आजही सुरू आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण स्पाइन विषयी बोलणार आहोत, स्पाइनशी संबंधित त्रासांविषयी बोलणार आहोत. मला सुरुवातीला हे जाणून घ्यायचं आहे की स्पाइनचा त्रास झाला तर अनेक जण सर्जरी करायला म्हणतात. स्पाइन सर्जरी ही सेफ असते का? करेक्ट. असं आहे की जेव्हा आपण स्पाइन बद्दल विचार पण करतो तेव्हा मनात एक प्रश्न उठून जातो की आता पुढे काय म्हणून. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट हा वस्तू आहे की 100 पैकी 80% लोकांना जीवनकालात आपल्या जीवनात कधी ना कधी स्पाइनचं काही ना काही प्रॉब्लेम होणारच आहे. अर्थात हे दॅट्स व्हेरी क्लिअर अँड रिसर्च हॅज प्रूव्ड इट कन्सिस्टंटली. हा प्रॉब्लेम आपल्याला होणारच आहे. आता असा प्रॉब्लेम झाला तर नेमकं काय करायचं? तर याच्यात आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट हा आहे की तत्व हा आहे की 80 पेशंटमध्ये त्याच्यात पण 80 पेशंटमध्ये ऑलमोस्ट कन्झर्वेटिव्हली आपण मॅनेज करू शकतो. अच्छा. हा, तर एक 15 किंवा 20% लोकांमध्ये सर्जरीचा प्रश्न उठतो. सर्जरी म्हणजे नेमकं पुढे काय करायचं, सर्जरी लागेल का, तसा प्रश्न उठतो. त्याच्यातून एक 10% लोकांना सर्जरी लागू शकतो. अच्छा, असं आहे. हा, निश्चितच. म्हणजे हे डिपेंड करतं की त्यांची परिस्थिती कशी आहे, त्या रुग्णाची परिस्थिती कशी आहे. येस, परिस्थिती कशी आहे आणि निदान, त्यांचं निदान काय आहे आणि त्याच्यामुळे काय त्रास होते. आता एक पेशंट आहे, तो वरून पडलाय, त्याच्या फ्रॅक्चर झाल्या आणि फ्रॅक्चर जे आहे ते अनस्टेबल आहे, तर त्याला ऑपरेशन शिवाय दुसरं काय पर्यायच नाही. असं असतो. काय काय ठिकाणी पर्यायच नव्हतो आणि काय ठिकाणी असं असतो की पेशंट सहन करतोय त्रास आणि त्यांना ओव्हरऑल जे ते डिस्कम्फर्ट आहे बॅकचं ते अकॉमोडेट करू शकतात. अर्थात म्हणजे त्यांना ते हॅबिट झालंय आणि ते टॉलरेट करतात. त्यांच्या नॉर्मल जे दिनचर्या आहे त्याच्यामुळे जास्त काय त्रास नाही होत आहे, तर ते तसं ते चालू शकतात. डॉक्टर, अनेक वेळा आपण असं बघतो की अनेकांना बॅक पेन असतो, पाठीचा कणा खूप जास्त दुखत असतो आणि अगदी हे खूप जास्त वय असेल त्यांनाच हा त्रास होतो असं नाहीये. कमी वय असल्यानंतर देखील अनेक टीनेजर्सला देखील आपण हा त्रास बघतोय. अगदी दिवसभर बसून बसून काम करणं. पण डॉक्टर, त्याला उपचार म्हणून बेड रेस्ट हा उपाय असू शकतो का? येस, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता आपण विचार केलं बॅकएक. ओके, बॅकएक का झालं असल्यामुळे झालं की आपण इफ यू लुक बॅक ॲट ह्युमन बिंग्स, माणूस काय होतं, आपण म्हणतात की वी वर एप्स और मंकीज एक वेळी, आणि आपण 2 हात आणि 2 पाय यूज करून चालायचा. तर आपण बंदर बघितलं तर तो कसा चालतो, 2 पाय आणि 2 हातचा यूज करून. आणि एक दिवस एक माणसाने ठरवलं की मी चालणार आहे आणि 2 पाय यूज करणार. जेव्हा तसं झालं तर संपूर्ण जे वेट आहे, स्ट्रेन आहे, आपल्या बॅकवर पडायला सुरुवात झाली त्या दिवशीपासून. आता एकदा बॅकवर तो स्ट्रेन सुरू झालं तर बॅक एक जे आहे त्याच्या सोबतच येणार आहे. त्या आपल्याला पण आता कळून येतोय की एकदा आपण पायावर असं उभं राहिलं थेट तर बॅक पेन जे आहे, कारण तो स्ट्रेन घेतोय. तर कुठलंही वस्तू त्याच्यावर जास्त स्ट्रेन जे आहे ते पडायला लागलं तर तो बॉडीचा एक रेस्पॉन्स आहे, ते एक वॉर्निंग साइन आहे की भाई मला त्रास होतोय आणि म्हणून तो पेन होतोय. तर त्याचा उपचार काय? फर्स्ट थिंग वुड बी अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वुड बी पाठीसाठी एक्सरसाइज, रेग्युलर बॅक स्ट्रेंथनिंग. आणि पाठचं जे मसल्स आहे, आपण ओव्हरऑल पाठीचा किंवा बॅकचं रचना आपण बघितलं ना तर त्याच्यात हड्डी आहे स्पाइनची. पण स्पाइनच्या हड्डीचा आजूबाजूला काय आहे, लगभग 80 to 90% ऑफ दॅट बॅक 80% मसल्सने, स्नायूने बनलेला आहे. आणि स्नायू जे आहे
ते आपण रेग्युलर एक्सरसाइजने स्ट्रेंथन करू शकतात. आता स्नायू स्ट्रॉंग झालं तर काय होणार, स्नायूची शक्ती जर वाढली तर जे वजन जे आपलं डिस्ट्रीब्युशन आहे ते मसल्सने होणार आणि स्पाईनच्या ऐवजी द मसल्स अराउंड दॅट विल टेक द स्ट्रेन. निश्चितच. हा तर खरंय. तसं एकदा झालं तर ओव्हरऑल युअर बॅक प्रॉब्लेम्स विल स्टार्ट कमिंग डाऊन अँड सिन्स युअर बॅक इज स्ट्रॉंगर, आपला पार्ट जे आहे ते एकदा स्ट्रॉंग झालं तर हे सर्व जे रुटीन प्रॉब्लेम आहे, रेग्युलर प्रॉब्लेम जे आपण खूप वेळ उभं राहिलं तर काय होणार, बॅक एक सुरू होणार. पण तुमचा बॅक इफ इट इज हे ऑलरेडी strong, स्ट्रॉंग हा. देन द प्रॉब्लेम्स विल आणि रेड्यूस. त्याला उपाय म्हणून एक्सरसाइज हा सगळ्यात एक्सरसाइज हा चांगला पर्याय. सर्वात सर बॅक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस एस्पेशली बॅक पार्ट साठी स्पेशल एक्सरसाइजेस असतात. सिम्पल, इट टेक्स 5 or 10 minutes एव्हरी डे. इफ यू डू दॅट, तसं आपण रोज केलं 5-10 मिनिट आठवड्यात 4-5 दिवस पाठसाठी फक्त, तर तुमच्या पाठीला प्रॉब्लेम येण्याची शक्यता नियरली 90% कमी क्या होऊन बात जातो. आहे. येस अच्छा. येस. अर्थात म्हणजे योगा आणि एक्सरसाइज या किती महत्वाच्या आहेत आणि बॅकमध्ये पेन असणं किंवा पाठदुखी हा इतका कॉमन त्रास आहे Yes. की आपण त्यासाठी वय नाही बघितलं जात. म्हणजे अगदी वय जास्त असेल तरच हा त्रास असेल अशातला भाग नाहीये. अगदी वय कमी देखील असेल त्यांना देखील पाठदुखीचा त्रास आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय. डॉक्टर, आपण स्पाइन सर्जरी संदर्भात बोललेलो होतो. स्पाइन सर्जरी केल्यानंतर रिकव्हरी कशी होते आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे स्पाइन सर्जरी नंतर त्या रुग्णाची जी एकूणच लाईफस्टाईल असते ती कशी असते? येस, सी स्पाइन सर्जरी जी आहे आता ओव्हरऑल देर हॅज बीन ट्रेमेंडस इम्प्रूव्हमेंट बिकॉज ऑफ मॉडर्नायझेशन. आता जे वेळ आलाय आपलं त्याच्यामुळे खूप काय टेक्नॉलॉजी, नवीन टेक्निक्स, नवीन इन्स्ट्रुमेंटेशन, नवीन इन्स्ट्रुमेंट ते सर्व वाढून आलेलं आहे. आणि एकदा आपण हे सर्व मनात घेऊन आणि चांगल्या रीतीने ऑपरेशन जिकडे ज्या पेशंटला लागेल तिकडे केलं तर मी जेव्हा ऑपरेट करतो तर माझा फर्स्ट एम असा असतो पेशंटला की तो नॉर्मल लाईफला परत गेलं पाहिजे. तो एक मॅरेथॉन रनर आहे तर 1-2 महिन्यानंतर त्याला मॅरेथॉन धावता आलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट. खरंय. सो वॉट एव्हर हिज नॉर्मल लाईफस्टाईल इज दॅट ही शुड गो बॅक टू, दॅट वुड बी द की. तर असं नाही की आपण ऑपरेशन करू आणि सांगू की तुम्ही बेड रेस्ट घ्या, आता उठायचं नाही इकडून. तो आजच्या वेळी चालत नाही बिकॉज ऑल ऑफ अस आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आता सर्वांना काम करावं लागतो. घरी कोणीही असं नसतो की तो बेड रेस्ट घेऊन घरी बसणार, कोण काळजी घेणार. आता आपलं लाईफस्टाईल असं झालंय की काळजी घेण्यासाठी पण लोक भेटत नाही. म्हणून हा एकदमच गरजेचा असतो की पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर कमीत कमी वेळ बेड रेस्ट किंवा घरी झोपून पडण्याचा मी ॲडवाइस देतो. आणि त्याचं पण एक कारण आहे की बेड रेस्ट जे आहे ते तुम्ही पण विचारलं, सर्जरी नंतर पण आणि सर्जरीच्या बिफोर सर्जरी आधी पण आपण जेव्हा बघतो बॅक एक झालं बेड रेस्ट दिलं, तो मला खरं म्हटलं तर पटत नाही. त्याचं कारण असं आहे की आता तुम्ही लोकांना बघितलं असेल, बॉडी बिल्डर्स असतात, बॉडी बिल्डिंग करतात, ते बॉडी बिल्डिंग करायला थांबलं आणि आरामात घरी झोपून पडलं तर त्यांच्या मसल्सचा हाल काय होणार, मसल्स वीक होणार, त्यांचे जे मसल्सचं शेप आहे ते जाणारच, त्याच्यात कुठलंही शक नाही. आपण रोज आपल्याला दिसून येतो तसं. आता तोच वस्तू आपण जेव्हा बॅक पेन किंवा बॅकचं ऑपरेशन नंतर बेड रेस्टवरच पेशंटला ठेवलं तर काय होणार, त्यांची जे मसल्स आहे जे सर्वात इम्पॉर्टंट आहे बॅकला सपोर्ट करण्यासाठी, जे स्नायू असतात सर्वात इम्पॉर्टंट आहे आपल्या पाठला सपोर्ट करण्यासाठी, ते वीक होऊन जातात. आणि एकदा वीक झालं तर तुमचं प्रॉब्लेम कमी होण्याऐवजी वाढून जातो. तर या परिस्थितीमध्ये आपण ओव्हरऑल रेस्ट जेव्हा ॲडवाइस करतो 2-3 दिवस नॉर्मली, त्याच्यापेक्षा जास्त नॉर्मल कंडिशनमध्ये आपण ॲडवाइस करत नाही. हां, काही परिस्थिती आहे जेव्हा जिकडे आपण प्रोलॉंग बेड रेस्ट ॲडवाइस करू शकतात, एस्पेशली फ्रॅक्चर स्पाईन. इफ देर इज अ फ्रॅक्चर स्पाईन आणि ट्रीटमेंट आपण कन्झर्वेटिव्ह करतात, म्हणजे ऑपरेशन न केल्याशिवाय करतायत, तर त्या स्पाईनला करेक्ट पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला बेड रेस्ट घ्यावा लागतो. आणि याच्यात पण ऑपरेशनचा एक प्रश्न उठतो. कधी कधी आपण मी पेशंटला सांगतो की आता बघा, आपण बेड रेस्ट घेऊन 1.5 महिना 2 महिना बेडवर पडून राहून पण याच्या हे जे त्रास आहे याचा चिकित्सा करू शकतो. पण 1.5-2 महिने बेड रेस्ट घेणं म्हणजे सोपं नाहीये. आणि त्याच्यामुळे पण जे कॉम्प्लिकेशन रिस्क म्हणतात त्यावेळी, अरे ऑपरेशनचा रिस्क काय.
आहे ऑपरेशनमध्ये कुठलंही ऑपरेशन किंवा कुठलंही उपचार आपण करायला निघालं तर बिना रिस्कचं काहीही होत नाही. नाही. रोड क्रॉस करण्यात पण रिस्क आहे, गोळी घेण्यात पण रिस्क आहे, तर ऑपरेशनमध्ये रिस्क आहे. कोणी सांगत असेल तुम्हाला ऑपरेशनला रिस्क नाही तर ते खोटं आहे. पण रिस्क वर्सेस बेनिफिट, न केल्यावर काय होणार आणि हा रिस्क घेतल्यावर तुम्हाला काय बेनिफिट होणार आहे ते पण समजून घ्यायचंय. कधी कधी न करण्यात पण रिस्क आहे. आता बेड रेस्ट मी सांगतोय पेशंटला 2 महिन्याचा, त्याच्यात काय रिस्क आहे? बेडमध्ये पडून पडून बेड सोर होऊ शकतो, येस होऊ शकतो. पेशंटला डीप वेन थ्रोम्बोसिस होऊ शकतो, येस होऊ शकतो. मसल्स आणि हड्डी जे आहे ते आणखीन वीक होऊ शकतो, डेफिनेटली होऊ शकतो. तर हे सर्व रिस्क बेडरेस्ट मध्येच आहे. आपल्याला बेड रेस्टचे देखील साइड इफेक्ट असतात. असणारच ना, आपण बेडमध्येच पडून आहे, आपलं मसल्स वीक होतोय, तर बेडरेस्टचं पण रिस्क आहे, तो पण समजून घ्यायचा आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये फ्रॅक्चर आहे, आपण ऑपरेशन केलं तर 99% पेशंट्समध्ये आपण नेक्स्ट डे त्याला उभं करू शकतात. If there is no obviously damage to the neural structures, then we can make him stand the next day. क्या बात है. हाँ. So next day, and maybe within a week he can resume his work also. क्या बात है. So the advantages in today's times when these techniques are available. आणि हे जे ऑपरेशन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो की याच्यात पण तसं कसं करून येतात. मात्र डॉक्टर, मला त्या प्रश्नाकडे वळण्याआधी हे जाणून घ्यायचंय. जनरली तुम्ही सांगितलं की सर्जरी झाल्यानंतरची रिकव्हरी आणि त्याची लाईफस्टाईल कशी असू शकते. मात्र डॉक्टर, सर्जरी म्हटल्यानंतर आता तुम्ही जसं सांगितलं की रिस्क असते. अच्छा, रिस्क वयावर पण डिपेंड असेल किंवा बॉडी किती स्ट्रॉंग आहे त्यावर देखील अर्थात डिपेंड असेल. वय जास्त असेल तर सर्जरी करणं किती सेफ आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. हा नॉर्मली वेन वी लुक ॲट स्पाइन, आता आपण स्पाइनचा, आता तुम्ही एक जस्ट आठवण करा तुमची आजी, जेव्हा तुम्ही छोटं होतं, शी वुड स्टँड अप स्ट्रेट अँड डू हर वर्क. जसं तुमचं वय वाढतं तसं त्यांचं पण वय वाढतो आणि हळूहळू शी लिटरली बिकम्स लाईक दिस, बेंड होऊन जातात. त्याला स्पॉन्डायलोसिस म्हणतात. बेसिकली स्पॉन्डायलोसिस लाईक आपलं जे डोक्यात केस असतात ते पिकतो, स्किनवर रिंकल्स येतो जसं वय जातो, तसं स्पाइनचं जे चेंजेस येतो त्याला स्पॉन्डायलोसिस म्हणतात. बेसिकली एजिंग ऑर डिजेनरेशन ऑफ द स्पाइन इज कॉल्ड स्पॉन्डायलोसिस. इट इज इनएव्हिटेबल. मला पण होणार आहे, तुम्हाला पण होणार आहे. पण आपली जे हेतू आहे, जोपर्यंत जितकं आपण ते पुढे ढकलू शकतात, एजिंग ऑफ द स्पाइन अँड ऑल दीज डिजेनरेशन, वी हॅव टू पुश इट ॲज मच फॉरवर्ड एज पॉसिबल. जे आपल्याला 40 वर्षात होणारा असतो ते प्रयत्न करून आपल्याला 60व्या वयात आलं तर ठीक आहे, तसं एक हेतू आहे याच्यात. हा, आणि एजचा प्रश्न जेव्हा तर मी याच्याकडे का वळलो, कारण मोस्ट ऑफ दीज प्रॉब्लेम्स हॅपन इन दी ओल्डर एज ग्रुप. आणि आपण तसंच सोडून दिलं तर नाही चालणार, आणि सर्वांना काय ऑपरेशन करायचं तसं पण नाही चालणार. तर आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ते समजणं की त्यांच्या रुटीन लाईफस्टाईलमध्ये त्यांच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. आता असं आहे की एक ओल्ड लेडी आहे, तुम्ही विचार करा 60 वर्षाचा, त्यांना मला काय ऑलिम्पिक्समध्ये भाग घ्यायला प्रिपेअर नाही करायचं, तर त्यांचं नॉर्मल काम होत असेल, त्यांना जे प्रॉब्लेम आहे तर मी त्यांना तसंच सोडून देतो आणि ओव्हरऑल मेडिकेशन्स वगैरे घेऊन फिजिओथेरपी एक्सरसाइजने आपण त्यांचा ओव्हरऑल सिच्युएशन बदलू शकतो आणि इम्प्रूव्ह करतात. पण ते एकदमच बेड रिडन झाले, त्यांना जे नॉर्मल आपल्याला दिनचर्या, त्यांना फक्त देवळात जायचं आहे जे 200 मीटरवर आहे, तिकडे पण जाता होत नाही, मार्केटला जायचं ते पण नाही होत असेल, तर आपल्याला काय करावं लागणार. तर पेशंटचं सिच्युएशन समजून आपल्याला इंटरव्ह्यू करावा लागतो. असंच नाही की सर्वांना एकच, याला ऑपरेशन केलं त्याच परिस्थितीत दुसऱ्यांना मी कदाचित ऑपरेशन करणार नाही, कारण सिच्युएशन वेगवेगळे असतो. तर हे सर्व आपल्याला कन्सिडर करावं लागतं. दुसरं रिस्क म्हणजे बघा, आता ओव्हरऑल there are multiple risk factors. अभी डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, दीज आर रिस्क फॅक्टर्स. अँड लोकांना खूप असा येतो, मला डायबिटीज आहे, आता मी काय करू. आता ओव्हरऑल डायबिटीजचा पण उपचार चांगला होतो, डायबिटीजचा ब्लड शुगरचा कंट्रोल चांगला होतो. येस, डायबिटीजमुळे इन्फेक्शनचा चान्स थोडा वाढून जातो, पण ओव्हरऑल ते सर्व कंट्रोल करू शकतात आपण चांगल्या रीतीने. आणि फक्त डायबिटीज आहे त्याच्यामुळे आपण उपचार नाही करत आहे, डायबिटीज आहे, ब्लड, ते मला नाही पटत. ते आपण कंट्रोल करून ते ट्रीट करू, आणि ट्रीट केल्यावर चांगला रिझल्ट पण भेटतो त्याच्यात. येस, तर एज म्हणून एक डिटरंट नाही ठेवणार, एक एज नंबर म्हणून नाही ठेवायचा मनात.
60 वर्षाचा माणूस किंवा 80 वर्ष आत्ताच 1.5 महिन्यापूर्वी मी 96 इयर ओल्ड अच्छा. लेडीला ऑपरेट केलं. ते लिटरली ते शी वॉज ब्रॉट ऑन अ स्ट्रेचर ओके. फॉर 8 दिवसासाठी ते पडले होते आणि त्यानंतर 8 दिवसासाठी ते बेडवर होतं. त्यानंतर आपण स्कॅन वगैरे केलं, बरोबर निदान झालं त्यांच्या की तिकडे स्पायनल कॉर्डवर काय दाब आहे आणि ते दाब निघालं तर ते इम्प्रूव्ह होणार. आणि दे अग्रीड ऑल्सो, थँकफुली दे अग्रीड अँड द लेडी वॉज अप हिअर कम्प्लिटली अवेअर ऑफ एव्हरीथिंग. मोस्ट इम्पॉर्टंट की त्यांना, आणि 8 दिवसापूर्वी ते आपलं संपूर्ण काम स्वतः करत होते. अच्छा. तर या परिस्थितीहून ते चांगलं ओव्हरऑल शी हॅड, वी होप दॅट इफ द सर्जरी इज डन अँड शी इम्प्रूव्स शी कॅन गो बॅक टू नॉर्मल लाईफ. आणि त्यांनी केलं आणि नेक्स्ट डे ती उभी झाली. क्या बात है. नेक्स्ट डे शी स्टूड अप अँड गॉट बॅक टू, सो विदिन 3 days शी वॉज बॅक इन हर हाऊस डुईंग वॉट शी वॉज डुईंग 10 days प्रायर. अच्छा. तर असं पण करू शकतं. तर म्हणून 96 म्हणून आपण असं सोडून द्यायचं तसं नसतो. 80 वय झालं काय नाही का तसं पण नसतो. समजून घ्यायचं की काय आहे आणि त्याच्यावर करेक्ट उपचार जे आहे हे खूप महत्वाचे असतात. महत्त्वाचं आहे. निश्चितच. डॉक्टर, कुठलाही उपचार असेल, आता मगाशीच तुम्ही सर्जरी संदर्भात सांगत होते, नॉर्मली सर्जरी कशी केली जाते त्या संदर्भात तुम्ही आधी सांगा, त्यानंतर आपण आधुनिक उपचार पद्धतींकडे वळूया. हां, जेव्हा आपण सर्जरीबद्दल विचार करतात तेव्हा आपल्याला वाटतो की असा मोठा एक चिरा टाकला आणि संपूर्ण काय उघडून दिलं, तसं काय नसतो. सर्जरी जेव्हा आपण करतात तेव्हा एक स्पेसिफिक साईट त्याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन असतो. तर मोस्ट ऑफ द स्पाइन सर्जरीज, मोस्ट नॉट ऑल, आवर इन्सिशन वुड बी ॲज स्मॉल एज दिस, मे बी 1 इंच किंवा 1.5 इंच. आता त्याच्यापेक्षा छोटं इन्सिशन्सने पण आपण सर्जरी करायला सुरुवात केली. पण ओव्हरऑल 1 इंचाचा रुटीन हा प्रोसिजर असतो. निश्चितच. तेव्हा पुढे अर्थात हे जसं नॉर्मल जी सर्जरी असते त्या संदर्भात तुम्ही सांगत होत्या, डॉक्टर, आज आधुनिक उपचार पद्धती देखील आहेत, त्या संदर्भात देखील सांगा. येस, आधुनिक उपचार पद्धती म्हणजे देर हॅज बीन ट्रिमेंडस डेव्हलपमेंट इन एव्हरीथिंग. तर तसंच ऑपरेशनमध्ये पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे की बेशुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे ते ओव्हरऑल हॅज बिकम व्हेरी रिस्क फ्री नाव. आय मीन रिस्क त्याच्या तिकडे पण एकदमच कमी झाले. ते पहिला प्रकार आहे की आपण बेशुद्ध करणार आहे पेशंटला ऑपरेशन करण्यापूर्वी, आणि त्याच्यात पण ते जे रिस्पॉन्स दाखवतात ते एकदम चांगलं आहे. फर्स्ट. सेकंड इज सर्जरीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा सर्जरीमध्ये रुटीनली वी यूज अ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजे दुर्बीण खाली आपण ऑपरेशन करतो. तर दुर्बीणमुळे जे स्नायू असतात ते आपल्याला चांगलं दिसतो, जे नसे असतात ते चांगलं दिसतो. तर डॅमेज करण्याची जे शक्यता आहे ते एकदम कमी होऊन जातो. आणि आपलं जे ॲक्युरेसी आहे जेव्हा आपण ऑपरेट करतात त्याच्यात ॲक्युरेसी सर्वात महत्त्वाचं. जे करायचं तेच करायचं असतो. इकडे तिकडे जाऊन काय फायदा नाही. ज्या नसाला फ्री करायचा आहे त्याच्यावर काय ट्युमर वगैरे निघून आलंय तर स्नायू आणि जे नस आहे ते सेफ ठेवून फक्त ट्युमर काढायचं आहे, त्याच्यात आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये भरपूर मदत भेटतो. ते झालं. दुसरं इन्स्ट्रुमेंटेशन म्हणून एक प्रकार आहे. आपण स्क्रू टाकतात स्पाईनमध्ये. हां, याच्यात पण खूप टेक्नॉलॉजी आता वाढलंय. पहिले आपण बघितलं नाही, पूर्वी जेव्हा आपण ऑपरेट करत होतो तेव्हा जेव्हा फिक्सेशन म्हणतात स्क्रू वगैरे टाकून फिक्स करणं स्पाईन, त्याच्यात स्क्रूज टाकण्यासाठी आपल्याला इन्सिशन जे आहे ते भरपूर मोठं व्हायचं. आता मिनिमल इन्व्हेसिव्ह टेक्निकमुळे इन्सिशन लगभग 1 सेंटीमीटर असतो. फक्त स्क्रू हेड जे आहे ते जाण्यापुरताच इन्सिशन असतो. स्क्रू आणि द रेस्ट ऑफ द थिंग्स आर आयदर मॅनेज्ड अंडर सी आर्म्स, ओ आर्म, रोबोटिक सर्जरी. सो ते स्क्रू टाकण्यासाठी आपल्याला जे जागा पाहिजे ते आता एकदमच कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आता मोठं आपण एक फिक्सेशन केलं तरी 1-1 सेंटीमीटरचं 3 किंवा 4 इन्सिशन असणार आणि त्याच्यात आपलं ऑपरेशन होऊ शकतं. क्या बात आहे. म्हणजे आधी जेव्हा ऑपरेशन करण्याची वेळ यायची तेव्हा तो चिरा खूप मोठा असायचा, पण आता ते छोटे झालेले आहेत आधुनिक उपचार पद्धतींमुळे. आणि अर्थात त्याच्यामध्ये रिकव्हरी देखील लवकर आहे आणि त्याचे बेनिफिट्स देखील खूप जास्त असतात. डॉक्टर, खरं तर आज स्पाईनचा त्रास अनेकांना आहे, मात्र स्पाईनचा त्रास कसा दूर ठेवता येईल त्यावर सर्जरी किंवा इतर उपाय कोणकोणते आहेत त्या संदर्भात तुम्ही माहिती दिली आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली. तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तेव्हा या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार.
मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे